आमच्या सभेत आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू अवताडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक जगन्नाथराव काळे, शिवसेनेचे किसान सेना विभागाचे जिल्हा प्रमुख नानाभाऊ पळसकर, त्याचबरोबर आपल्या जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वासभाई अवताडे, त्याचप्रमाणे या भागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष शेजूड, पंचायत समितीचे माजी सदस्य साहेबराव पाटील वाळके, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाषराव भालेराव, मौलाना आमचे आनंदराव मेटे, कदीरभाई, सरपंच सावंगी, नायगावचे जमील भाई, मायनॉरिटी विभागाचे तालुका अध्यक्ष आणि आपल्या गावचे सर्व प्रमुख मंडळी, त्यामध्ये सौ अंजनाताई वैष्णव सरपंच, त्याचबरोबर प्रदीप देहाडे संदीप देहाडे उपसरपंच, प्रियांकाताई देहाडे सदस्य, दामोदर जाधव साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले गावकरी नामदेवराव नलावडे, रफिक भाई, जमीर पठाण, कारभारी साळुंके, लक्ष्मण नलावडे, स्वामीनाथराव पिठोरे, जावेद भाई, उपस्थित सगळे गावकरी आणि आपल्या उपस्थित महिला भगिनी, त्याचप्रमाणे आपला राळपट्टीचा सुभाष आणि गावातील सगळे नागरिक. खरं तर आज येण्याचा योग असा होता की ज्ञानेश्वरने सांगितल्याप्रमाणे मी आपल्या तालुक्यातल्या कोणत्याच गावाला मत मागायला गेलो नाही आणि तुम्ही लोकांनी भरभरून मताचा आशीर्वाद दिला आणि एवढा मोठा आशीर्वाद दिला की मागच्या 3 वेळेला लोकसभा पण हारले होतो. 2009, 2014, 2019 तिन्ही वेळेला आपण पराभूत झालो. परंतु या वेळेला ओव्हरजाटवाडा असू द्या, नाही तर सबंध फुलंब्री विधानसभा मतदारसंघ असू द्या, सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि खूप मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मला निवडून आणलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आता राहिला प्रश्न ओव्हरजाटवाड्याच्या कामाचा. सुभाषनगर, ओव्हर आणि इस्लामपूरवाडी या 3 गावाचा मोहदरी विरायली या ग्रुप ग्रामपंचायतचा वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून आपल्याला यापूर्वी पण आपण मला सांगितलेलं आहे आणि मला त्याची आठवण आहे. 1 नामदेव पाटलाची संरक्षण भिंत, 2 मोहदरीकडे जाणाऱ्या खाम नदीवर मोठा पूल, 3 मोहदरीला जाणारा रस्ता, 4 पानपोईवरून इस्लामपूरवाडीला जाणारा रस्ता, 5 सुभाषनगरला जाटवाडा रोडवरून सुभाषनगर पर्यंत जाणारा रस्ता. अजून काही सांगू? बस झाले एवढे सध्या. अशा तुमच्या खात्यावर कशाला टाकतो ओव्हरजाटवाडा राज्य मार्ग? ते सरकार करेल ना. आपल्या गावाला काय लागत एवढं पाहू ना. हा, समृद्धीला जातो का? हा, बायपास त्याला शेत द्यावं लागेल त्याला. हा, तुला हानतीनं लोक होतो का आपल्या? ज्ञानेश्वरला आमला रोड आपल्याकडे. मी आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम आपण मला निवडून दिलं आणि आपल्या भेटीला मुद्दाम आज मी आलो त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. आता राहिला प्रश्न आपल्या गावच्या कामाचा. तर आपण मोठ्या प्रमाणात कामं सांगितली, ही कामं टप्प्याटप्प्याने करू. परंतु एक गोष्ट आपल्याला सांगून ठेवतो, खासदार निवडून आला तो देशभरात बजेट मंजूर करून आपल्या गावाला पाठवतो. आपल्या गावाला येतं म्हणजे कुठे येतं बजेट? मुंबईला. मुंबई आपली राजधानी, तिथं बजेट येतं आणि त्या बजेटला
ओव्हर पर्यंत आणायचं असलं तर मध्ये एक माणूस लागतो, तेव्हाच व्हायला मुंबईवरून ओव्हर जटोड्यापर्यंत. त्या माणसाचं नाव काय? तर त्याच्यामुळे त्याची निवडणूक आली 2 महिन्यावर. मी आता ह्या कामात ते बी करून घेतो तुमच्याकडून. तर तुम्ही काळजी करा, आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक विधानसभेचा आमदार सुद्धा आपल्याला गरजेचा आहे. तुम्ही गेल्या 10 वर्षात पाहिलं असेल आपल्याकडे आमदार नाही, 15 वर्ष झाले आपल्याकडे खासदार नाही. अशा परिस्थितीत आपण ओढत ओढत इथपर्यंत आणलं. तुमची दमछाक होत होती, माझी दमछाक होत होती. काही कामं सांगायला गेलो, काही कामं होत होते, काही कामं होत नव्हते. आता मात्र तुमच्या विचाराचा खासदार झाला, आता एकदा तुमच्या विचाराचा आमदार झाला की निश्चितपणाने मुंबईहून निधी ओढून आणायला आपल्याला मदत होणार आहे. म्हणून आपल्याला येणाऱ्या काळात आपल्या विचाराचा विधानसभेचा सदस्य सुद्धा निवडून आणावा लागेल. त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया, हेही या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो. राहता राहिला प्रश्न, केंद्रातलं सरकार आपलं येता येता थोड्याहून राहिलं और 10-20 खासदार चुन के आते थे तो अपना काम जम जाता था, लेकिन उनका भी काम बिगड़ा हुआ है. अपना नहीं जमा तो उनका भी नहीं जमन दिया अपन ने. वो भी 240 पे रुकी और उनको 2 बैसाखी लेनी पड़ी. वो एक नीतीश कुमार की और दूसरी चंद्रबाबू नायडू की. इसलिए क्या नहीं कळून चुकलं. जो 56 इंच का सीना बता रहा था तो म्याव हो गया एकदम. इसलिए याकरता मी आपल्याला सांगू इच्छितो की या मंडळीला, आणि तुम्ही तर केलंच, मेहनत केली, दुवा केली, सगळं केलं, पण त्याच्याबरोबर त्या मेहनतीचा आणि दुवा केल्याचा फळ काय मिळालं तर महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 35 जागा आपल्या लोकसभेच्या निवडून आल्या महाविकास आघाडीच्या. आणि मग यांच्या पायाखालची वाळू घसरली. आता त्याला वाटायला लागलं की आपली विधानसभेची निवडणुकीचं काय होईल आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश येईल की नाही येईल. म्हणून त्यांनी आता काय सुरू केलं, लाडकी बहीण चालू केली. तुला बरंच कळलं तरी पुढचं. लाडकी बहीण सुरू केली. आणि आता लाडकी बहीण म्हणजे काय, बाबा आम्हाला मतदान द्या हो, इकडे तिकडे जाऊ नका, आमच्याकडून 3000 आता घ्या, 3000 दिवाळीला घ्या, पण मतदान द्या. आमच्या माता भगिनीची किंमत काय 3 आणि 5000 आहे का? हे सगळं नाटक हे निवडणुकीपुरतं आहे. नवनीत राणाचा नवरा, काय त्याचं नाव, रवी राणा. रवी राणा काय म्हणला, तो म्हणला की जर का तुम्ही मला आशीर्वाद दिला नाही, मतदान टाकलं नाही, तर मी हे पैसे वापस घेऊन जाईन. त्याच्या बापाचे त्याच्या घरून देतो का तो आपल्याला? हे सरकारच्या तिजोरीतले पैसे, योजना तयार केली, मंजूर केली, आमचे नाव दिले, आमचे नाव मंजूर केले, आणि म्हणून मला तुम्हाला ते पैसे देता आले. म्हणून तुमच्या गावात काही लाडक्या बहिणीने अर्ज भरले का? नसन भरले तर भरून टाका. राहिले साहिले सगळेच भरा, कोणी ठेवू नका. भरले ना? बस काही काळजी करू नका. त्याची लाडकी असली तरी भरा, लाडकी नसली तरी भरा. हा, आता ते सध्या सगळेजण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीणच म्हणून राहिले सगळ्या. पण एक गोष्ट आमच्या माता भगिनीला माहिती आहे की आमच्या माता भगिनीने 10 वर्षापासून 400 रुपयाचा गॅस 1200 रुपयाला आणलाय. 10 वर्ष आमचं रक्त ओढलं आणि आता आम्हाला 3 आणि 5000 6000 रुपये द्यायला लागले. शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला, नांगराला, वखराला, मोगड्याला, बियाण्याला, खताला, औषधाला जीएसटी लावला आणि त्याला एका महिन्याला 500 रुपये पेन्शन देते. नलवडे साहेब, अरे आपली बाखड म्हैस तरी याच्यापेक्षा जास्त शेण टाकी देऊ नाही टाकीत? मला सांग, बाखड म्हैस शेण जास्त देते याच्यापेक्षा, तू नाही देते का? आणि हे 500 रुपये देते शेतकऱ्याला महिन्याला. अरे त्याच्यापेक्षा आपले शेणाचे पावटे जमा केले ना सगळे, त्याचे पैसे जास्त होतील महिन्याचे बापू म्हशीचे. पण त्यांना काय वाटे, हे येडे सगळे. पण आपल्या लोकांनी यावेळेला दाखवून दिलं. 3 वेळेला आमचा खासदाराचा उमेदवार पडला होता, अशी कसर काढली. 30,000 मताची लीड दिली फुलंब्री विधानसभा मतदारसंघात. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढंच सांगायला आलो, आता तरी आपल्याला सगळ्याला पुन्हा एकदा एकत्र यावं लागेल.
नाही तर आपल्या गावातल्या गावात राहतं, गल्लीवाला त्यो, खाल्ला यो, शेतातला त्यो, इकडचा त्यो, कोणी जातो इकडं, कोणी जातो तिकडं, अर्धी इकडं अर्धी तिकडं. तसं होऊन देऊ नका यावेळेला. तसं विधान लोकसभेला झालं नाही. लोकसभेला सगळे एकत्र आले, परंतु ते लोकसभेला आपण एकत्र आल्यामुळं त्यांच्या पोटात आता जरा वळवळ व्हायला लागली, ते कळकळ करायला लागले. मग काही भांडणं एखाद्या वेळेला मिळतात का आपल्याला करायला, तर तो उद्योग त्यांनी हातात घेतला. म्हणून आपल्याला त्यांच्या त्या भांडणाला बळी न पडता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपल्याला शाबूत ठेवायची म्हणून राहुल गांधी साहेबांनी उभा देश जोडला भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून. आपण त्या काय नाव त्यांचं, प्रकाश आंबेडकरांकडे पण गेलो. अरे बाबा आपल्याला घटना वाचवायची, तुम्ही काही मोदीला साथ देऊ नका. ते म्हणले नाही, त्याला काही देणं घेणं नाही त्या घटना वाचवण्यासाठी. परंतु ते दरवेळेला तेच करते. वंचित बहुजन आघाडी करते, कधी मोदी करते, कधी काही करते. म्हणजे आपल्या मताचं विभाजन व्हावं आणि बाबासाहेबांची घटना निघून जावी आणि मोदीचं राज्य यावं आणि मोदींनी हुकुमशाही आणावी. हे योग्य आहे का लोकशाहीमध्ये? म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील, आपण सगळेजण आता पुन्हा एकदा एकत्र येऊन, ज्या शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही, ज्या शेतकऱ्याच्या बियाणं खत औषधाला जीएसटी बाजूला केला जात नाही, ज्या आमच्या जाती धर्माच्या वेगवेगळ्या समाजाला आरक्षण देण्याची भूमिका ती मिळत नाही, या सगळ्या भूमिकेतून आपल्याला या सरकारला एकदा उतरावं लागतं आणि आपला 10 वर्षापासून जो खाडा पडला विधानसभेला तो भरून काढावा लागतो. ही विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आपल्या गावाची जी काही कामं याच्यापूर्वी आपण कामं केलेली आहेत, दामोअण्णा कुठे कोणच ठोकतो आपण, दामोअण्णा क्या करेंगे वो बच्ची सुनती नहीं उनका, बराबर है कि मैं बोल रहा हूँ? साहेबराव पटेल पूछून जरा. तर मोहदरीचा रस्ता असो, पानपोईचा असो का इस्लामपूरवाडीला जाणारा असो, ही कामं करणं आपली गरजेची, ती आपल्यालाच करावी लागेल. दुसरं कोण करेल? आपल्यालाच करणं, ती करूया. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. अजून 5-6 गावं राहिली. आज राज्यपाल महोदय आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, ते तर राज्यपाल म्हणलं का आपल्याला राजस्थानचं ध्यानी नामदेवराव, हा तिकडचे नाही, आपले मुंबईचे राज्यपाल आज याला येत आहे संभाजीनगरला. तर त्यांनी त्यांची भेट आपल्याला घ्यायची आणि सांगायचं आहे अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, पीक कर्ज मिळत नाहीये, त्याचबरोबर या आपल्या भागातल्या पीक विमा मिळत नाहीये. त्याच्या पुढे गेल्यानंतर मागच्या 17 सप्टेंबरला बापू 46,000 कोटी रुपये दिले, त्याचा पत्ता नाही, पैशाचं काय झालं माहित नाही, पण नुसती घोषणा केली. म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण सगळेजण येणाऱ्या काळात एकत्र येऊन पुन्हा एकदा जोमाने कामाला लागू आणि आपल्या या औरंगाबाद तथा संभाजीनगर जिल्ह्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करू. एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.